तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला 25व्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हप्ते वितरणाच्या हालचालीला वेग आलेला आहे। कुठल्याही क्षणी तुम्हाला हप्ते वितरणाचा GR सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून पाहायला मिळणार आहे। तर एक हप्ता मिळेल काय दोन, या संदर्भात सुद्धा सध्या संभ्रमण आहे, कारण प्रसार माध्यमांवर 2 हप्ते एकत्रित येणार असल्याचं सुद्धा बोलल्या जात आहे। तर नेमका GR कधीपासून येईल, वितरण कधीपासून सुरू होईल, सर्वात मोठा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे कोण महिला या हप्त्यासाठी आता पात्र असतील, कारण मिळालेल्या माहितीनुसार काही महिला या महिन्यात सुद्धा अपात्र आता होताना दिसत आहे। तर या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज 7 ऑगस्ट आहे, जवळपास या महिन्यातला एक आठवडा आता संपताना दिसत आहे। आज शुक्रवार आहे। आतापर्यंत हप्ते वितरणासंदर्भातला GR हा यायला पाहिजे होता, पण आतापर्यंत GR हा आलेला नाही। मिळालेल्या माहितीनुसार हप्त्याचं वितरण हे 10 ते 15 तारखेच्या दरम्यानच होणार असल्याचं बोललं जात आहे। म्हणजेच तुम्हाला 2 हप्ते नाही तर फक्त 1 हप्ता जुलैचा जमा होणार आहे। आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की त्या संदर्भातला GR कधी येईल। तर अलगद्यांनो, आपण मागच्या हप्त्याच्या वेळेस पाहिलं होतं की 8 तारखेला GR हा प्रसिद्ध करण्यात आलेला होता। तर आज 7 तारीख आहे, उद्या शनिवार 8 तारीख आहे, उद्या सुट्टीचा दिवस असणार आहे, त्यामुळे उद्याला GR हा येणार नाही। तर आज संध्याकाळपर्यंत म्हणजे येणाऱ्या 24 घंट्यात तुम्हाला GR हा पाहायला मिळू शकतो। त्यानंतर एकदा जर GR आला तर मग वितरण सोमवार मंगळवार पासून सुरू होईल आणि 15 तारखेपर्यंत निश्चितच मग लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये जमा होईल। पण कसलीही शक्यता ही नाकारता येत नाही। 2 हप्त्या संदर्भात प्रसार माध्यमांवर बातम्या येत आहे व वर्तमानपत्रावर सुद्धा बातम्या येत आहे, युट्यूब चॅनलवर सुद्धा येत आहे, वेगवेगळ्या प्रसार माध्यमांवर बातम्या येत आहे की 2 हप्ते एकत्रितपणे रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना दिले जाऊ शकतात। शक्यता ही कसलीही नाकारता येत नाही, येऊ शकतात। पण जर आज किंवा उद्या या 2 दिवसात जर GR प्रसिद्ध झाला तर मग निश्चितच फक्त एकाच महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आणि या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील तर आता बरेच निकष आपल्याला लावून दिले होते। त्या निकषानुसार महिलांची काटछाट म्हणजे छाटणी अजूनपर्यंत सुरूच आहे। निकषाची तपासणी रोजच्या रोज सुरू आहे। काही महिला निकषादरम्यान अपात्र होताना या महिन्यात सुद्धा दिसत आहे। मिळालेल्या माहितीनुसार अपात्र महिलांची संख्या ही 91 लाखावरून आता जवळपास 97 लाखाच्या जवळपास जाण्याची शक्यता आहे। पुन्हा 6 लाख महिला KYCच्या कारणाने अपात्र झाल्या असल्याची माहिती समोर येत आहे। तर तुम्ही यासाठी पात्र आहात का, एकदा नक्कीच चेक करा। तुम्ही नवीन गाडी घेतलेली आहे काय, तुमच्या घरात कुणी या महिन्यात किंवा मागच्या महिन्यात इन्कम टॅक्स भरलेला आहे काय, तुमच्या कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत आहे काय, तुमचं उत्पन्न वाढलेलं आहे काय। तुम्ही जर या सर्व गोष्टींनी बसत नसाल तर निश्चितच तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येत आहे, किंवा तुम्हाला राज्य शासन असो किंवा केंद्र शासन असो अन्य कुठल्याही योजनेचा जर लाभ तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला निश्चितच लाडकी बहीण योजनेचा लाभ हा बंद होणार आहे। एवढ्या सगळ्या निकषाचं जर तुम्ही पालन करत असाल आणि तुम्ही जर खरंच लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल तर निश्चितच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता तर मिळेलच, पण इथून समोरचा हप्ता तुम्हाला निश्चितच मिळत राहणार आहे। जुलैच्या हप्ते वितरणावर आम्ही बारीक लक्ष ठेवणार। वितरणासंदर्भात जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।